नमस्कार रसिक मित्र हो. अष्टगंध प्रस्तुत मुक्काम पोस्ट कविता अंतर्गत काव्य गप्पाच्या या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. काव्य गप्पाच्या प्रत्येक एपिसोडमध्ये आपण मराठीतल्या एका कवीचा काव्यविषयक प्रवास आणि त्यांचं कवितेविषयीचं विचारमंथन जाणून घेत असतो. गेली 25 वर्ष वाचक आणि लेखक यांच्यातलं दुवा ठरलेलं संवेदना प्रकाशन आणि जगातल्या लक्षावधी वाचकांपर्यंत पोहोचलेलं ब्रोनाटो ई पुस्तक प्रकाशक आणि वितरक यांनी या उपक्रमात आपल्याला मोलाचं सहाय्य केलेलं आहे. रसिक मित्र हो, मराठी कविता आपण जगत असतो, वाचत असतो, पुस्तकामध्ये, शालेय अभ्यासक्रमामध्ये अनुभवत असतो. परंतु काही कवी असे असतात जे केवळ कविता लिहित नाहीत, कविता वाचत नाहीत, तर कविता हा त्यांच्या जगण्याचा विषय असतो. असेच आपल्या जगण्याचा विषय असलेले आणि आयुष्यभर कविता स्वतःच्या खांद्यावरती घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचलेले कवी लोकशाहीर संभाजी भगत आजच्या या काव्य गप्पांमध्ये आपल्या सोबत आहेत. आजचा काव्य गप्पाचा एपिसोड अतिशय वेगळा होणार आहे एवढ्यासाठीच कारण जनमानसातला लोकशाहीर चळवळीतून अनेक लोकांपर्यंत पोहोचलेला कवी लोकशाहीर संभाजी भगत यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. खर तर जी नावं आता आपण काव्य गप्पांमध्ये घेतो आहोत ती काव्य गप्पांमध्ये येणारी नावं ज्या नावांना खरं तर परिचयाची गरज नाही, पण नव्या पिढीतल्या काही श्रोत्यांसाठी, रसिकांसाठी अगदी अल्पपरिचय मी संभाजी भगत सरांचा तुम्हाला करून देतो. लोकशाहीर संभाजी भगत हे महाराष्ट्राच्या काव्य क्षेत्रातलं, महाराष्ट्राच्या लोकचळवळीतलं एक अत्यंत महत्वाचं नाव आहे. संभाजी भगत सरांनी त्यांच्या अनेक गाण्यातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये एक लोक चळवळ उभी केली आहे आणि लोकांच्या मनातली कविता, लोकांच्या जगण्यातली कविता लोकांपर्यंत आजपर्यंत ते पोहोचवत आलेले आहेत. त्यामध्ये आपण पाहिलेलं आहे सरांनी कोर्ट हा सिनेमा असेल, त्या कोर्ट या सिनेमामध्ये जो ऑस्करला गेला होता त्यामध्ये संभाजी भगत यांची गाणी होती. त्याचबरोबर शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मॉल या अत्यंत गाजलेल्या नाटकाची संकल्पना, गीत, संगीत संभाजी भगत सरांचं आहे. आणि अनेक गाण्याच्या माध्यमातून, अल्बमच्या माध्यमातून सर जुन्या पिढी बरोबरच नव्या पिढीपर्यंत सुद्धा पोहोचलेले आहेत. पथनाट्य हा सरांचा अत्यंत आवडीचा विषय आहे आणि पथनाट्याच्या माध्यमातून लोकांमध्ये जागृती निर्माण करणं, गावातल्या शहरातल्या लोकांना शहाणं करणं आणि जागं करणं आणि स्टार प्रवाह असेल किंवा अनेक इतर चॅनलवर सुद्धा सरांची गाणी सादर झालेली आहेत. अनेक चॅनलवरती सरांच्या मुलाखती झालेल्या आहेत. प्रत्येक जण वेगवेगळ्या कारणासाठी कविता लिहित असतो. कुणी आवड म्हणून लिहितो, कुणी निसर्गावर प्रेम म्हणून लिहितो, कुणी त्याच्या अभ्यासाचा विषय म्हणून कविता लिहितो. मला तुम्हाला असं विचारायचंय की पहिल्यापासून जेव्हापासून तुम्ही कविता लिहायला लागलात ते आतापर्यंत तुम्ही कविता का लिहिता? कारण काय तुमची कविता लिहिण्यामागचं? माझं कारण फार स्पष्ट आहे की मला जे वाटतं की हे सांगितल्याशिवाय मी जगू शकत नाही. हे मला सांगावं लागेल, हे मला बोलावंच लागेल आणि मी हे बोललो नाही तर मी फुटून जाईन असं मला वाटतं. त्यावेळेला मी लिहितो. आणि माझा काही हा छंद किंवा माझा काही व्यवसाय किंवा माझा काही धंदा हा नाहीये. ही माझी काय म्हणतो, ही माझी गरज आहे. माणूस म्हणून माझी गरज आहे आणि माणूस म्हणून मला व्यक्त व्हावंसं वाटतं. आणि तेही यासाठी व्यक्त व्हावंसं वाटतं की मी जे अपार दुःख माझ्या आजूबाजूला बघतो त्याच्याबद्दलची करुणा जी दाटून येते मनात, आणि मी पण त्या दुःखाचा भाग आहे, मी पण त्या जीवनाचा भाग आहे. तर माझ्याबरोबर माझी भावंड सुद्धा ते सगळं सहन करत असतात. फक्त दुःखच नाही आहे, फक्त वेदना नव्हे, तर जगण्यामधला एक वेगळा सूर, जगण्यामध्ये एक आनंद पण आहे, जगण्यामध्ये एक अर्थपूर्णता पण आहे. ती अर्थपूर्णता, जीवनाची अर्थपूर्णता सुद्धा मला वाटतं की मानवांना सांगण्याची गरज आहे. तर वेदनेबरोबर अर्थपूर्णता, सुख, आनंद या सुद्धा भावना आहेत आणि या सुद्धा मला शेअर कराव्याशा वाटतात. म्हणून मी कविता लिहितो. तर तुम्ही कविता लिहायला लागलात आणि नंतर गाण्याच्या माध्यमातून सगळ्या लोकांशी संवाद साधू लागलात. तर पहिल्यांदा म्हणजे एकतर तुम्ही गाण्याचा फॉर्म का निवडला आणि जेव्हा तुम्ही कवितेकडे, गाण्याकडे वळलात तेव्हाची परिस्थिती काय होती आणि कुणाच्या प्रभावातून तुमचं लेखन सुरू झालं? एकतर मी गाण्याकडे वळलो याचं कारण फार सोपं आहे. म्हणजे ते सगळ्यांनाच
म्हणजे कळायला पाहिजे खरं तर. जे आपण लिहितो, ज्याच्यासाठी लिहितो, त्यांना ते कळतं का? मी माझ्या माणसांसाठी लिहितो. मी सुरुवातीच्या काळामध्ये खूप ग्रेस, नामदेव ढसाळ यांच्या प्रभावाखाली प्रचंड दुर्बोध कविता लिहिलेली आहे. मी ती कधी प्रकाशित केली नाही. परंतु ज्यावेळेला माझे जवळचे मित्र वाचायचे, त्यावेळेला ते म्हणायचे की तू लय ग्रेट लिहितो यार. परंतु एकदा मी माझ्या कविता मी माझ्या आईला वाचून दाखवल्या आणि तिला त्यातलं एकही काही कळलं नाही. तेव्हा मला माझ्या लक्षात आलं की जे आपल्या आईला कळत नाही, कविता नसते. आणि म्हणजे ज्या माणसांसाठी मी लिहितो, म्हणजे प्रत्येकाचं वेगळं असेल, प्रत्येकाचं वेगळा म्हणजे ऑडियन्स वेगळा असेल, पण माझ्या हिशोबाने मी ज्यांच्या दुःखाबद्दल, ज्यांच्या सुखाबद्दल लिहितो, त्या माणसाला जर कळत नसेल तर आपण का लिहितो असा मला एक मोठा प्रश्न पडला. आणि मी माझ्या आईला कळेल या भाषेत आणि त्या लहेजामध्ये लिहिणं, सोपं लिहिणं सगळ्यात अवघड असतं. सगळ्यात अवघड असतं सोपं लिहिणं. सगळ्यात सोपं असतं अवघड लिहिणं. तर तुमच्याकडे गाण्याचा आवाज आहे, तुमचा आवाज आम्ही ऐकलेला आहे आणि महाराष्ट्राने ऐकलेला आहे. तुम्ही त्या काळी जर ठरवलं असतं की एक कवी म्हणून तुम्हाला एस्टॅब्लिश व्हायचंय, कार्यक्रम करायचे, तुम्ही लाखो रुपये त्यातून कमावू शकला असतात. एक सेलिब्रिटी म्हणून एक नाव, एक ग्लॅमर तुम्हाला म्हणजे आजही तुमच्याकडे ते आहेत, पण तुम्ही कवितेचा कधी व्यवसाय केला नाहीत. तुम्ही साध्या सोप्या झोपडीतल्या माणसासाठी कविता लिहित आलात, बोलत आलात, माणसांमध्ये मिसळत आलात. तर असा विचार नाही आला तुमच्यामध्ये की आपण सेलिब्रिटी व्हावं, एक कलावंत म्हणून, एक ग्लॅमरस व्यक्तिमत्व म्हणून जगावं? या जगामध्ये 2 प्रकारचे कलाकार आहेत. एक आहेत व्यवस्थेचे कलाकार आणि दुसरे आहेत त्या व्यवस्थेविरुद्ध लढून समग्र मानवजातीसाठी एक सुखाचं, समाधानाचं, जीवनाची प्रार्थना करणारे, सगळं जीवन मिळवण्यासाठी लढणारे कलाकार. तर मी ज्या बॅकग्राऊंडमधनं आलो, ज्या पार्श्वभूमीमधनं आलो, ती पार्श्वभूमी होती की जिथे काहीच नव्हतं. जग अतिशय अंधारलेलं जग होतं. तर मी एकटा त्या जगातून बाहेर निघून पण सुखी झालो नसतो. म्हणजे अगदी. असं एकट्याला बाहेर येता येतं, म्हणजे गद्दारी करून बाहेर येता येतं. माणसांबरोबर आपल्या गद्दारी करून बाहेर येता येतं. आणि मी गद्दारी करून बाहेर आलेले लोक पण बघितलेत. ते सुखी नाही झाले. हे पण मी बघितलं. म्हणजे भले त्यांच्याकडे भौतिक समृद्धी आली असेल, परंतु ते कधी चांगले हसू शकत नाहीत. ते मोकळेपणाने रडू शकत नाहीत. ते मोकळेपणाने बोलू शकत नाहीत. असं घुसमटलेलं आणि अतिशय दरिद्री जीवन, जे अर्थपूर्ण जीवन नाही, असे गद्दारी जीवन मला नको होतं. आणि त्यामुळे 2 प्रकारचे कवी असतात, 2 प्रकारचे कलाकार असतात. एक व्यवस्थेचे कलाकार असतात. त्यांच्या व्यवस्थेचे जे कलाकार असतात, त्यांनी त्या व्यवस्थेने त्यांना पैसा, प्रसिद्धी आणि तिसरं ऐश्वर्य, म्हणजे त्याला काय म्हणतो, ऐश म्हणजे निरनिराळ्या प्रकारचे ऐश, दारू पिणं, स्त्रियांच्या बाबतीतली ऐश. तर हे व्यवस्थेचे जे समर्थक कलाकार असतात ना, त्यांचे हे असतात, म्हणजे त्यांचे हेतू हे असतात की त्यांना हे 3-4 गोष्टी मिळाल्या पाहिजे. पैसा, प्रसिद्धी, स्त्रिया किंवा बाकीचे दारू-बिरू, अमुक-तमुक जे काय ऐश असते ती मिळायला पाहिजे. आणि मी त्या धारेचा नव्हतो. तर आमच्यासारख्या धारेच्या लोकांना जेल, अवेलना, आता पण तुरुंगात आहेत लोक, शिव्या, स्लोगनवाले किंवा तुम्हाला दुर्लक्षित करून टाकतात. म्हणजे तुम्हाला वजा करून टाकतात. तुमची समीक्षा करत नाहीत. तुमच्याबद्दल बोलणं टाळतात. तर हे मला काही तिथं काही वाटत पण नाही. म्हणजे माझ्या माणसांमध्ये मी ठीक खुश आहे. म्हणजे माझी कविता, माझं गाणं मला कसं वाटतं, म्हणजे मला का वाटतं असं की हे बरं आहे. आत्ता अलीकडे दिल्लीला सगळे शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे चारी बाजूला. आणि तिकडे माझं एक गाणं चारीचे चारी त्या ह्याच्यावर वाजत होतं आणि त्याचे मेसेज आले निरनिराळ्या लोकांना. तर मी ज्यांना पितृस्थानी मानतो, खूप प्रेम करतो ज्यांच्यावर, ते आहास साळुंखे, मी ज्यांना तात्या म्हणतो, त्या तात्यांचा फोन आला. ते म्हणाले, अरे संभा, तुझं गाणं चारी बाजूला गाजतंय आणि मला मेसेज आला रे. तर मला हे त्या व्यवस्थेचे ज्ञानपीठन, हेन तेन, हे जे काही पुरस्कार आहेत ते मला फिजूल वाटतात.
किंवा ज्यावेळेस मी जातो कुठल्याही गावात कार्यक्रमाला, कुणीतरी माऊली चतकोर भाकरी घेऊन येते आणि ते म्हणते, अरे जेवला नसशील, खा. तर ही घरची माणसं आहेत, माझ्या ओळखीची नसतात. आणि हे अनेक ठिकाणी होतं. तर ही माझ्यासाठी फार महत्वाची गोष्ट आहे. आणि तुमचे पारितोषिक बिरितोषिक ही फार फिजूल गोष्ट आहे. मला मिळालेली मी परत देऊन टाकली. म्हणजे मला ती मिळाली होती. जे सिनेमामध्ये गाणी बिनी लिहिली होती मागे, तर ते मिळाली होती. तर ज्यावेळेला त्यांनी माणसं कापायला सुरुवात केली रस्त्यावर, तेव्हा मग मी ती परत देऊन टाकली. तर मला वाटतं की मी का लिहितो आणि मी कुणासाठी लिहितो, तर हे दोन गोष्टी असतात. मी पालखीचे भोई नावाचं गाणं लिहिलं होतं, की हे कोण आहेत. तर ह्यांनी जे मीडिया आहे, कवी पण एक मीडिया आहे. कवी सुद्धा एका कल्चरल हेजिमनीचा भाग आहे. हेजिमनीला शब्द माहित नाही मला मराठी, पण तो सांस्कृतिक विचार वर्चस्ववादाचा बळी असू शकतो किंवा त्याच्या विरुद्ध लढणारा कवी असू शकतो. तर कल्चरल हेजिमनी मध्ये कवी पण येतात. तर ते हेजिमनी जी सत्ताधाऱ्यांची आहे, ती हेजिमनीचे री ओढणारे, जे त्यांची पालखी वाहणारे जे लोक आहेत, त्यांच्याबद्दल लिहिलं होतं मी. लोकांना खूप त्यावेळेस त्रास झाला की हा माणूस इतका निर्दयपणे कसा काय कवी आणि लेखकांच्या बद्दल काय होतं सर ते गाणं, काय होतं? काही ओळी ऐकवा आम्हाला. ऐकतो ना मी, ऐकवतो मी. विषाची जिथे लावली रोपटी, त्या गावातले दूध प्यावे कसे. हा हा. मुबारक तुला बेईमानी तुझी, पंगतीला तुझ्या मी बसावे कसे. हवे तर तुला पाळना तू बदल, अर्भकाचे आकार मी बदलू कसे. वा वा वा. तर ही, अरे हे पालखीचे भोई, अरे या नाईची ओळख नाही, हे पालखीचे भोई, जित जिंदगी जागते यांची लेखणी पोचत नाही, हे पालखीचे भोई. आता हे राजकवी लाजे रवी, उजेड तुझा काय सांगू. हे सरकारच्या दिमतीला उभे राहिलेले कवी, यांचं उजेड फार आहे आता. आणि आता ते जे गाणं मी लिहिलं, तर आता अलीकडे खूप लोक लिहित आहेत की त्यांनी त्यावेळेस लिहिलं, आणि आता लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर पासून सगळ्या लोकांनी जी सरकारची री ओढलेली आहे, ती मला अगोदरपासून माहिती होती. आणि मी लताबाईंवर त्यावेळेला बोललो, या सचिन तेंडुलकरवर मी गाणं लिहिलं क्रिकेटवर, की हा सेल्समन आहे, हा क्रिकेटर नाही आहे, हा सेल्समन आहे. याचं संपूर्ण अंग तुम्ही चेक करा, याच्यावर सगळ्या कंपनीचे शिक्के आहेत. लताबाईंच्या प्रत्येक गाण्यामध्ये जी गाणी आहेत ही व्यवस्थेला कशा प्रकारे म्हणजे ते सगळं मोठं मी त्यावेळेस मांडलं होतं. सगळ्या लोकांना खूप लागलं होतं की तुम्ही कसं काय असं बोलू शकता. तर मी म्हटलं की हे सत्य आहे आणि तुम्हाला हे कधी ना कधीतरी कळेल. आणि ते आज कळालं. त्यांनी ज्यावेळेला शेतकऱ्यांच्या बाबतीत ज्यावेळेला ट्विट केले आता, तेव्हा सगळे लोक आता ते लिहित आहेत. तर मी 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 काही हे नाही सांगत की मला अगोदर कळलं होतं. माझ्यापेक्षा अगोदर कळालेले लोक आहेत. मी एवढंच म्हणतो की मी त्यांचा, जे लोक व्यवस्थेला अर्थपूर्ण करून एक अर्थपूर्ण जीवनाच्या दिशेने पाऊल टाकणारे जे कलावंत आहेत, त्यांच्या बाजूने आहे मी. हे मला सांगायचं. अगदी अगदी अगदी. जरा मोठं झालं. नाही नाही, हरकत नाही सर. या गाण्याच्या माध्यमातून जसं तुम्ही हे सांगता, तुम्ही म्हणालात की आता जिथे जिथे शेतकरी आंदोलन आहे तिथे तुमचं गाणं वाजतंय. तर पूर्वीच्या काळी म्हणजे जर समाज प्रबोधनाचं गाणं हे म्हणजे सकाळचा वासुदेव असेल किंवा पोतराज असेल, अशी जी मंडळी होती ती समाज जागा करत होती. म्हणजे अगदी संत तुकारामांपासून ते आपली ती परंपरा आहे की समाज जागा करायचा आणि समाजाला शहाणं करायचं. तर नंतर म्हणजे ती कविताच होती. तुकारामांची कविता, पोतराजाची कविता ती सुद्धा कविताच आहे. तर नंतर नंतर असं झालं की ती कविता लोक शिकल्यामुळे त्यांच्या हातामध्ये गेली, ती पुस्तकामध्ये बंदिस्त झाली आणि समाजामध्ये ती पोचणं कमी झालं. त्यामुळे एकूण समाज शहाणं करण्याची जी माध्यमं होती, लोकगीत होतं, पोतराजाची गाणी होती, ती कमी झाली. आणि आता तर आपण बघतोय की फेसबुक आणि याच्यावर की लोकांना शहाणं करणं लांब राहिलं, लोकांना गुमराह केलं जातं. तर ही सगळी मौखिक परंपरा कमी झाल्यामुळे एकूण आपल्या समाजाचं शिक्षण थांबलं, सामान्य माणूस शिकायचं, शहाणं व्हायचं थांबलं, असं वाटतं तुम्हाला? मौखिक परंपरा हे झालेलं आहे. म्हणजे
कोंडी झालेली आहे, हे मी मान्य करतो. आणि जे सहजपणे व्यक्त होणं जे आहे ते पण थांबलेलं आहे. तर आता कसं आहे की वेगवेगळे माध्यमं जी आहेत त्या माध्यमातून लोक शिकतायत. पण मागे खूप लोक शहाणी होती आणि आता काहीतरी वेगळी झाली असं मला नाही वाटत. बर त्या त्या काळाचे प्रश्न असतात आणि त्या त्या काळाची माध्यम असतात. हा, आता माध्यमांतर झालेलं आहे. तर नव्या पद्धतीचे म्हणजे लोक आलेले आहेत. आता फेसबुकवरून ते बोलतात, ते किती लोकांना कळतं मला माहित नाही. किंवा बाकी कुठली माध्यम आता ते नवीन निर्माण करतील. कारण मनुष्य प्राणी हा थांबत नाही, तो सातत्याने व्यक्त होत राहतो आणि त्याची त्याची बदलत असतो. माध्यम शोधत असतो. आणि मला वाटते जर काही काळ असा जर गफलतीचा असला तरी नव्या पद्धतीने लोक व्यक्त होतील, नव्या पद्धतीने लोक उभे राहतील आणि अर्थपूर्ण जीवनाची मागणी करतील. हे कुठं थांबणार नाही. कारण हा प्रवाह जो असतो तो बदलत असतो. आणि कधी कधी काय होतं की म्हणजे महायुद्ध झाली दोन्ही, तर दोन्ही महायुद्धाच्या दरम्यान कधी कधी अशा ज्याला काय म्हणतो कोंडी किंवा हो. मुस्कटदाबी होते. आणि दुसऱ्या महायुद्धाच्या तर आधी तुम्हाला माहिती आहे की त्या त्या काळामध्ये हिटलर सारखे लोक आले. आणि आत्ता संपूर्ण जगावर असे हिटलरी प्रवृत्तीचे राज्यकर्ते आहेत आणि ते स्पष्टपणे दिसत आहेत. भारतात पण अशाच प्रकारचं धर्मयुद्ध आणि धर्मराष्ट्राची संकल्पना घेऊन काही लोक काम करतायत. तर त्यामुळे हे टेम्पररीली काही काळासाठी हा त्रास होईल, परंतु समग्र मानव जीवन थांबेल किंवा त्याचं शहाणं होण्याची प्रक्रिया थांबेल याच्यावर माझा विश्वास नाही. कारण मनुष्य प्राणी हा सतत शहाणा होणारा प्राणी आहे. अगदी सर, तुम्ही कवींनी भूमिका घेतली पाहिजे आणि अव्यवस्थेच्या विरोधात उभं राहिलं पाहिजे या आग्रहाचे नेहमी राहिलेले आहेत. पण खूपदा असं होतं ना सर, आपण पाहतो की एखाद्या कवीने किंवा कलावंताने भूमिका घेतली की असं होतं की समाजामध्ये पुन्हा त्याचे दोन गट पडतात. एक प्रवाह त्या समाजात त्या कवीच्या बाजूने पण उभा राहतो, विचारांच्या बाजूने उभा राहतो आणि विचारांच्या विरुद्ध पण उभा राहतो. तर भूमिका घेतल्याने प्रश्न सुटतात असं तुम्हाला वाटतं? भूमिका यासाठी घ्यावी लागते की तुम्ही कुठे आहात, तुम्ही कोण आहात, तुम्ही कुठे उभे आहात. म्हणजे दोनच गोष्टी असू शकतात. एक तर तुम्ही माणसाच्या बाजूने असू शकता किंवा अमानुषतेच्या बाजूने असू शकता. अगदी. दोनच बाजू हो, असतात. हो. एक तर तुम्ही अमानुषतेच्या बाजूला उभे असू शकता किंवा माणुसकीच्या बाजूला उभे असता. तर तुम्हाला बीच का कोई रास्ता नहीं होता. बीच का कोई रास्ता नहीं होता भाई. हे तुम्हाला आर या पार हे करावं लागतं. मुळात भूमिकेशिवाय कुणी नसतंच. म्हणजे काय जे लोक बोलतात की आम्हाला काही भूमिका नाही, तर ती पण एक भूमिकाच आहे. म्हणजे आम्हाला काय ह्याच्यावर काही भूमिका घ्यायची नाही, तर ती पण एक भूमिका आहे. तर भूमिकाशिवाय आपल्याला वाटतं की याची काही भूमिका नाही, आम्ही सगळ्या राजकारणापासून आणि सगळ्या गटातटांपासून आम्ही अलिप्त आहोत असं म्हणणारे लोक आहेत. ती पण एक भूमिका आहे, ती पण बर एक भूमिकाच आहे. तर भूमिकेशिवाय कलावंत नसतो. तो जे काही अक्षर लिहितो किंवा तो गातो किंवा काय करतो त्याच्या पाठीमागे एक त्याची भूमिका असतेच. आणि एकतर ती माणुसकीची असते किंवा अमानुषकीच्या बाजूने असते. दोनच आहे. बीच का कोई रास्ता नहीं होता है. अच्छा. बीच का कोई रास्ता नहीं होता. आणि त्यामुळे गटतट पडतात असं म्हणण्यापेक्षा गटतट आहेत. म्हणजे जे लोक बोलतात ना की आता तुम्ही काय जाती व्यवस्थेबद्दल बोललात का मग जाती व्यवस्था वाढते. अरे जाती व्यवस्था आहे. जाती व्यवस्था हम्म. वाढते कुठं? जाती व्यवस्था आहे, तिच्याबद्दल बोललं पाहिजे आणि ती घाण आहे. समजा तुम्हाला एखादं दुःख आहे, त्या दुःखाबद्दल न बोलता तुम्ही ते दुःख झाकून ठेवणार, घाण झाकून ठेवणार, सडत जाणार ती. म्हणून खरंय. तुमची जी काही भूमिका आहे ना ती स्पष्टपणे बोला. तुम्हाला जे काय वाटतं ना ते तुम्ही बोला ना. तुम्हाला समजा वाटत असेल की आजच्या काळामध्ये की ही व्यवस्था चांगली आहे, ग्रेट आहे, असंच हुकुमशाही पाहिजे आणि हुकुमशाहीच्या अंगाने जायला पाहिजे. बोला ना स्पष्ट. लोकशाहीच्या नावाने गळे काढायचे आणि हुकुमशाही वागायचं, हे डुप्लिकेट लोक असतात. तर एक तर स्पष्टपणे उभे राहा की बाबा हम ये है बस. हम ये है, हम नालायक है तो नालायक है, हम लायक है तो लायक है. बोला तुम्ही पण स्पष्टपणे. आणि भूमिका दिसते कशातून? कृतीतून. आज जे लोक मूग गिळून गप्प बसलेले आहेत, एवढी बाहेर अस्वस्थता आहे. गाणं म्हटल्यामुळे जेलमध्ये आहेत मुलं आणि हो. त्याच्याबद्दल एक अवाक्षर कवी काढत नाहीत.
तर ते हुकुमशाहीच्या बाजूने आहेत ना. ती कविता लिहू द्या किती पण मधुर, पानाच्या फुलांच्या आणि नाजूक पानाबद्दल आणि फुलाबद्दल त्याचं मन द्रवतं वगैरे. माणसासारखी माणसं कापली जातात तेव्हा त्याला काय होत नाही. आणि फुलाचा देठ तुटला म्हणून हा गझल लिहितो. हा नालायक माणूस आहे. किंवा हा एकतर कामात गेलेला, म्हणजे त्याला जर त्याला माणुसकीचं काही वाटतच नसेल आणि त्याला जर ते तसं वाटतंय तर तो अमानुष आहे किंवा माणसाच्या विरोधात आहे. तो असू शकतो, त्याला त्याचं स्वातंत्र्य आहे, परंतु तो सांग की मी माणसाच्या विरोधात आहे म्हणून. म्हणजे सर मला काय हो. म्हणायचंय, शाचं तुम्ही खाताना कवी ज्यावेळेला माणसाच्या विरोधामध्ये भूमिका घेतात, अरे अंगावर कपडे घालता, ते कुठल्या तरी माणसानं ते कापूस पिकवलेला असतो, तो कारखान्यात आणलेला असतो, त्याच्या मज्जातंतूंनी त्यांनी ते विणलेला असतो. तुमच्या पायातल्या चपला कुणीतरी मेलेलं ढोर ओढलेलं असतं, कुणीतरी चामडा कमावलेलं असतं, कुणीतरी चपला बांधलेला असतात. तुमच्या पोटामध्ये जे अन्न आता पचत आहे ते अन्न या शेतकऱ्यांनी उभं केलं, त्याच्याबद्दल तुम्ही घाणेरडं बोलताय किंवा त्याच्याबद्दल तुम्ही भूमिका घेत नाही आणि सांगताय की पानांचं फुलांचं हे. मी मागे एकदा बोललो होतो की क्रौंच पक्षाला बाण लागला, त्याच्यामधनं एका कवीचं हृदय पिळवटलं आणि त्यांनी म्हणे महाभारत लिहिलं. आणि तसला रोज माणसं कापतात, हा, आणि या कवीचं त्या हृदय पिळवटत नाही किंवा त्याला काय वाटत नाही. हा कवी वगैरे काय नाही, हे ढोंग आहे, हे कवितेचं पांघरलेलं ढोंग आहे, हे टाइमपास गँग आहे सगळी. त्यामुळे आज कोणी भूमिका घेत नाही ना, त्यामुळे दुःख नाही. दुःख याचं नाहीये की भूमिका घेत नाहीत की मुलं जेलमध्ये आहेत आणि ती गाणं म्हटल्यामुळे जेलमध्ये आहेत. त्यांनी काय कुठं हातामध्ये पिस्तूल घेतले नाहीत, चाकू घेतले नाहीत, तलवारी घेतली नाहीत. आणि तलवारी आणि चाकू उघड्याने फिरवणारे आणि तलवारी उघड्यावर काढणारे लोक अगदी उघड माथ्याने फिरतायत धर्माच्या नावाने, आणि हे लोक जेलमध्ये आहेत. कवी काय भूमिका घेत नाहीत? कारण त्यांची ती भूमिका आहे. असं नाहीये की ते जे म्हणतात ना आम्हाला कशाला भूमिका घ्यायची वगैरे वगैरे. आम्ही का भूमिका घ्यावी? 2-2 होतात, 3-3 होतात. अरे होऊ दे ना, 1000 होऊ दे, तुला काय त्रास आहे? भूमिका घे. ओके. अगदी सर, तुम्ही म्हणालात की भूमिका घेतल्याने काही कवी, गाणी म्हणणारी मुलं सुद्धा जेलमध्ये आहेत. अशा भूमिका घेणाऱ्या लोकांना राजकीय सत्ता घाबरते. कवीची आजच्या काळात सुद्धा इतकी ताकद आहे असं तुम्हाला वाटतं? कवीच्या शब्दाला इतकं मोल आहे असं वाटतं तुम्हाला? मी म्हणतो विचाराला मोल आहे. सत्ताधारी विचाराला घाबरतात कारण ते अविवेकी असतात, ते विवेकाला घाबरतात. आणि कविता लिहिणे हे विवेकशीलतेचं लक्षण आहे. विवेकशील माणूसच चांगलं सर्जन करू शकतो. मी कवीला विवेकशील मानव म्हणतो. तर विवेकशील माणसाला घाबरतात, विवेकाला घाबरतात सत्ताधारी. आणि विवेकशीलतेचे अनेक त्याला काय म्हणतो, अनेक अभिव्यक्ती आहेत. विवेकशीलता अनेक अंगाने अभिव्यक्त होते. कुणी सामाजिक काम करतं, म्हणजे दाभोळकरांसारखे लोक, पानसरेंसारखे लोक, हे विवेकशील लोक होते. या समाजातलं ते मीठ होतं, त्यांच्या जगण्यामध्ये चव होती. आपल्या जगण्यामध्ये चव त्यांच्यामुळे होती. हे काही अविवेकी माणसांनी मारून टाकले. अगदी. तर कवी जे आहेत हे त्याची अभिव्यक्ती आहे, विवेकशीलतेची अभिव्यक्ती आहे. कवी हा फक्त सर्जनशीलतेची अभिव्यक्ती आहे असं मी मानत नाही. कवितेच्या पाठीमागे एक विवेकशीलता असते आणि जो विवेकशील असतो तो चांगला, म्हणजे तो दीर्घकाळ टिकणारा कवी असतो किंवा त्याची नोंद सत्तेला घ्यावी लागते आणि त्याप्रमाणे सत्ता त्याच्याशी वागते. म्हणजे तुम्ही किती छान लिहिता यापेक्षा तुम्ही काय लिहिता, तुमच्या लेखनामध्ये आशय काय आहे? म्हणजे जसं की तुकारामांचं आपण बघतो की आता म्हणजे शतकं ओलांडून सुद्धा तुकाराम जनमानसामध्ये रुजलेला आहे, जिवंत आहे. कारण त्याच्या शैलीपेक्षा, त्याच्या शब्दापेक्षा, त्याच्या प्रतिभेपेक्षा त्यांनी काय सांगितलं हे जास्त महत्वाचं आहे. कवी काय सांगतोय हे जास्त महत्वाचं आहे त्याच्या शब्द सौंदर्यापेक्षा. हो, नाही, मी कवितेला म्हणजे काव्याला मी नाकारत नाही. मी स्लोगनवादी नाहीये. हे पहा, स्लोगनवादी नाहीये मी. काहीतरी स्लोगन लिहिणं त्याला कविता म्हणणं हे काव्य नावाची गोष्ट आहे, मी ते नाकारत नाही. पण तुम्ही काव्य कशाला म्हणता? दुर्बोधतेला काव्य म्हणता की जे ऐकल्यानंतर सहजपणे लोकांच्या तोंडातून बाहेर पडतं, वा
क्या बात आहे यार, वा. हे जे भिडणं आहे याला काव्य म्हणतो. तर हे काव्य असायला पाहिजे. आणि काव्याबरोबर आशय, म्हणजे फक्त आशयनिष्ठ असं नाही मी, आशयच प्रमुख आहे नाही, त्याची अभिव्यक्तीही प्रमुख आहे, त्याचा आकृतीबंधही प्रमुख आहे. म्हणजे ज्यावेळेस आकृतीबंध आणि आशय या दोन्ही पातळ्यांवर आपण अतिउच्च टोकाला व्यक्त होतो, तेव्हा जगातलं सगळ्यात श्रेष्ठ साहित्य निर्माण होतं. असं नाही होत की फक्त आशय किंवा फक्त आकृतीबंध, दोन्ही गोष्टी. आणि आशय जसा असतो, मूलतः विवेक जो असतो, तो विवेक त्याचा आकृतीबंध घेऊन येतो. म्हणजे आकृतीबंध आशयाला आणत नाही, आशय आकृतीबंध ठरवतो. आणि त्या पद्धतीने आता बहिणाबाई, तिचा आकृतीबंध कोणी ठरवला? तिच्या आशयाने ठरवला. अगदी. म्हणजे एकदम अडाणी बाई होती, इथं काही लिहित नव्हती ना, मग तिचा पण एक आकृतीबंध आहे ना. तो आकृतीबंध कोणी ठरवला? कारण ती ज्या सहजतेने जगत होती, त्या सहजतेनंच ती व्यक्त होत होती. म्हणून तुमचं जगणं फार महत्वाचं आहे. तुम्ही कसे जगता तसे तुम्ही व्यक्त होता. तुम्ही चोऱ्या करून जगत असाल ना, तर तुम्ही कॉम्प्लिकेटेडच असता. म्हणजे मला एक कळलंय की जो माणूस 2 हात आहेत ना आणि एकच पोट आहे ना, जो 2 हात नीट वापरतो आणि ते पोट भरतो, तो माणूस सहज आणि सरळ जगतो. दुःख असतंच, पण दुःखासहित सहज जगतो. पण जो माणूस 2 हात वापरणं बंद करतो आणि डोकं वापरायला सुरुवात करतो, तो माणूस कॉम्प्लिकेटेड. जेवढा तो कॉम्प्लिकेटेड होतो, तेवढा तो अभिव्यक्तीमध्ये पण कॉम्प्लिकेटेड होतो. आणि त्याला स्वतःलाच कळत नाही मी कोण आहे. मग ज्यावेळेला त्याला स्वतःलाच कळत नाही मी कोण आहे, तर त्याची कविता, त्याची अभिव्यक्ती किती दुर्बोध असू शकते. मग या दुर्बोधतेला अनेक दुर्बोध लोक कविता म्हणतात आणि ते सत्ताधारी असतात. म्हणून दुर्बोधतेला कविता म्हणण्याची प्रथा आहे. म्हणजे शब्दशिल्प किंवा दुर्बोधपणा, ह्यालाच कविता म्हणायचे. कारण ते सगळे दुर्बोध लोक आहेत ना, ते व्यवस्थेच्या वरच्या अंगात असतात, वरच्या बाजूला ते बसलेले असतात. कारण ते बिचारे चालवत नाहीत ना, ते पण डोकं चालवतात ना. ते डोकं चालवून हात बंद केलेला माणूस आहे, तो कॉम्प्लिकेटेड होतो ना. तो डोक्याने चालतो, पायाने चालत नाही ना. पायाने चाललं पाहिजे. ज्यांना पायाने चालता येत नाही ना, त्यांचं डोकं नीट राहत नाही. जे डोक्याने चालतात त्यांचे पाय थांबतात. आलं का लक्षात? आणि ज्यांचे पाय थांबतात ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असतील किंवा नंतर शाहीर अमर शेख असतील, नंतर तुम्ही आहात. तर तुम्ही ज्या पद्धतीने एक व्यवस्थेला हादरा देणारी कविता, व्यवस्थेला हादरा देणारं गाणं, असं गाणं, अशी कविता तुमच्या नंतरच्या म्हणजे पुढच्या पिढीमध्ये लिहिणारे त्या ताकदीचे कवी तुम्हाला दिसतात? मला वाटतं की व्यवस्था जी आहे ना, जी परिस्थिती आहे ना, ती जन्माला घालते ही अशी माणसं. मी कुणी संभाजी भगत एकटा माणूस नाहीये किंवा मी व्यक्ती नाहीये. मी या व्यवस्थेचं प्रोडक्ट आहे, मी या परिस्थितीचं प्रोडक्ट आहे. म्हणून मी स्वतःला मी व्यक्ती मानत आणि म्हणून माझ्यात कधीच व्यक्तिवाद नाही. मला कोणी शिव्या दिल्या तरी मी थँक्यू म्हणतो. मला कोणी म्हणलं क्या शाहीर, वाह क्या बात आहे, मी थँक्यू म्हणतो. मला त्याचा काही प्रॉब्लेम नाही. मला शिव्या देणारे पण लोक आहेत ना, आणि मला आवडतात ते. शिव्या तर खाल्ल्याच पाहिजेत. त्यात काय. तर व्यक्ती नसते, परिस्थितीची प्रोडक्ट असतात. जी परिस्थिती आपल्या आजूबाजूला असते ना, त्याचे प्रोडक्ट असतात. त्यामुळे आता जरा मूल्यांची उथलपुथल झाल्याचा हा काळ आहे. आणि कमर्शियल किंवा ज्याला मार्केट ज्याला म्हणतो, हा मार्केटच्या आधिपत्याखाली गेलेला काळ आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीची वस्तू होती आहे. कवितेची पण वस्तू होती आहे, गाण्याची पण वस्तू होती आहे. आणि या वस्तूकरणाचा आणि कमोडिटीफिकेशन ऑफ आर्ट, कमर्शियलायझेशन ऑफ आर्ट, त्याचं जे व्यावसायिकरण, एका अंगानं व्यावसायिकरण हा मला शब्द बरोबर नाही वाटत. मला वाटतं कमोडिटीफिकेशन. कमोडिटीफिकेशन म्हणजे वस्तूकरण, म्हणजे वस्तू म्हणून मार्केटमध्ये येणं, माणूस म्हणून न येणं. व्यक्तीकडे सुद्धा वस्तू म्हणूनच बघितलं जातं. पाहणं, आता बरोबर बोललास तू. व्यक्तीकडे वस्तू म्हणून बघणं म्हणजे माणसाचं वस्तूकरण होणं, आणि त्याच्याबरोबर कलेचं आणि त्याने केलेल्या जे कलाकृतीचं हे कमोडिफिकेशन होतं किंवा वस्तूकरण होतं. तर ते सगळ्यात खतरनाक आहे आणि हा काळ त्याचा आहे. म्हणून आज तुमच्यासारखी जी मुलं आहेत ते उभी राहतात आणि बस थोड्याच काळामध्ये व्यवस्था त्यांना गिळंकृत करते. कारण
मार्केटचं तोंड एवढं मोठं आहे की त्याला चुकवताच येत नाही. आणि चळवळ त्या मनाला क्षीण आहे. आता क्षीण चळवळ असल्यानंतर ती पोरं जाणार कुठे ना, ते मार्केटच्या प्रवाहामध्ये जातात ना. म्हणजे मी मार्केटच्या विरोधात नाहीये. माझं काय म्हणणं आहे, तुम्ही मार्केटमध्ये जा. कारण मी काय करतो की मी खाली असतो, वस्तीमध्ये असतो, मी जातो. म्हणजे मी पथनाट्य पण करतो आणि स्टेजवरलं नाटक पण करतो. परंतु ज्यावेळेला मी स्टेजवरचं नाटक माझं चालू असतं त्यावेळेला मी पथनाट्य करत असतो. म्हणजे मी काय करतो, धारावीच्या झोपडपट्टीमध्ये मी उभा असतो, तेव्हा माझं नाटक शिवाजी मंदिरमध्ये चालू असतं. शिवाजी मंदिरमध्ये जाऊन मी 2-4 टोले लागून मी परत माझ्या माणसामध्ये असतो. पण ती परत जाणं आणि तिथे उभं राहणं याच्यासाठी वैचारिकता लागते, विवेकशीलता लागते. नाही तर काय होतं की तुमच्या पायाखालची जमीन सुटते. आणि बऱ्याच मुलांचं हे होतं की एकदा ते तिकडे गेले की तिकडची पायाखालची जमीन सुटते आणि ते परत माणसाकडे जात नाहीत. ते त्या माणसाबद्दल करुणा किंवा प्रेम वगैरे किंवा असं बोलतात ओलाव्यानं, परंतु त्यांच्या बाजूची भूमिका नंतर घेणं सोडून देतात. म्हणजे जे लोक त्या तिथून आलेले असतात, म्हणजे दलित साहित्याच्या बाबतीमध्ये, ते तिथून ते वरती येतात आणि नंतर पुन्हा त्या माणसाकडे जात नाहीत. त्या माणसाच्या नावाने साहित्य लिहिलं, त्या माणसाच्या नावामुळे आपण मोठे झालो किंवा वॉटेवर जे काय मिळालं ते, पण परत तिकडे खाली जात नाहीत किंवा त्याच्याबद्दलची अनुकंपा राहत नाही. ते व्यवस्थेचे परत भुई होतात, पालखी तीच परत व्हायला लागतात. तर हे प्रॉब्लेम आहेत. हे प्रॉब्लेम या काळाचे आहेत आणि हा काळ विचित्र आहे. परंतु हा काळ असाच राहणार आहे का? नाही. उद्या हा काळ बदलणार आहे. कारण ही असंतोष जो आहे तो वाढेल. तर मला तुम्हाला तिथेच म्हणजे त्याच विषयावरती न्यायचं आहे की तुम्ही केवळ कवी किंवा लोकशाहीर नाही आहात. तुम्ही एक निरीक्षक आहात, एक अभ्यासक आहात, एक कार्यकर्ता म्हणून तुम्ही समाजामध्ये फिरता, अगदी तळागाळापर्यंत जाता. राजकीय व्यवस्थेबद्दलचा सुद्धा तुमचा अभ्यास आहे, निरीक्षण आहे. मला एक माझ्यासारख्या तरुणांना एक प्रश्न नेहमी पडतो सर, की माणसाचं शिक्षण जसं जसं वाढत गेली, सुशिक्षितपणा जसा वाढत गेला, शिक्षित लोकांची संख्या वाढत गेली, तशी जाती व्यवस्था, धर्म व्यवस्था, हे मतभेद आणि मनभेदाच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या कमी कमी व्हायला पाहिजे होत्या, पण तशा त्या कमी होताना दिसत नाहीत, त्या जास्त घट्ट होत गेल्या. एक माणूस म्हणून तुम्हाला याच्यावरचा उपाय काय वाटतो? हे कधी थांबणार आहे का? आपण माणूस माणूस म्हणून एकत्र येऊ शकू का? कुठला उपाय तुम्हाला दिसतोय का हे सगळं कमी करण्याचा? माझा ठाम विश्वास आहे, ठाम, माणूस या पृथ्वीतलावर 20 लाख वर्षापूर्वी आला. 18 लाख वर्षापूर्वी होमोसेपियन झाला. त्यावेळेला तो माणूस होता आणि तो एकत्र होता. काळा गोरा अमुक तमुक असले भेद नव्हते. बरोबर आहे. त्यामुळे माणूस एकत्र येईल, कारण तो इतिहास आहे म्हणून मी भविष्याबद्दल बोलतोय. माणूस एकत्र येईल. आता काय झालेलं की मधल्या काळामध्ये माणसानं जे काही व्यवस्था उभ्या केल्या, त्या व्यवस्थेच्या पायाशी प्रायव्हेट प्रॉपर्टी किंवा खाजगी मालमत्ता जी आहे तिचा पाया उभा राहिला आणि त्यातून हे विष, खाजगी मालमत्तेचं विष जे आहे त्याने माणसाचं पूर्ण जीवन गेल्या 10,000 15,000 वर्षाचं एक कल्चर आहे आपलं. ते कल्चर 15,000 वर्षापासून आपण दुःखामध्ये, प्रचंड दुःखानं गांजलेल्या अवस्थेमध्ये आहोत. तर हे सगळे धर्म, हे सगळ्या व्यवस्था ज्या आहेत याच्या पायाशी खाजगी मालमत्ता आहे आणि या खाजगी मालमत्तेच्या पायावर सगळं उभं आहे. त्याच्यामुळे सगळी तोलमाप जे आहे ते खाजगी मालमत्तेच्या अनुसार होत आहे आणि त्याचेच सगळे, म्हणजे माणसाने युद्ध केली, माणसाने जे काही केलेलं आहे ते खाजगी मालमत्तेचा ते विष जे आहे ते त्याच्यात आहे. हे खाजगी मालमत्तेचं विष ओळखणारे काही तत्ववेत्ते या जगामध्ये झालेले आहेत आणि त्यांनी ते सांगितलेलं आहे की हे विष काढून टाका. म्हणजे हे जे कधी हे टॉक्सिक आहे मानवी जीवनामध्ये, हे जे टॉक्सिक आहे, टॉक्सिकचा निचरा जर झाला तर माणूस परत तब्येत चांगली होईल त्याची. जसं की टॉक्सिक काढतात माणसं, तर हे चांगलं होईल, परंतु त्याला वेळ लागणार आहे. कारण जसं हे विष भिनायला वेळ लागलेला आहे तसं विष जायला पण वेळ लागेल आणि तोपर्यंत माणूस दुःखामध्ये राहील. पण मी तुला सांगतो 100% माणूस होईल, कारण त्याला दुसरा उपायच नाही. माणूस उंदीर नाही होऊ शकत रे, माणूस साप होऊ शकत नाही, माणूसच होईल ना. आणि म्हणून माणूस अतिशय चांगला माणूस होईल, कारण त्याच्यामध्ये त्या सगळ्या शक्यता आहेत. मानवी जीवन सुधारण्याच्या आणि मानवी जीवन अत्युच्च टोकाला जाण्याच्या अनंत शक्यता आहेत, कारण आपण या नेचर मधले सगळ्यात शक्तिशाली मानव आहोत, प्राणी आहोत. अगदी सर, मध्यंतरी म्हणजे कवी लिहितो की भूमिका घेतो, पण या सगळ्या भूमिका घेण्यामधून, त्याच्या लिहिण्यामधून
खूप वाद सुद्धा निर्माण होतात. जसं की यशवंत मनोहर यांनी जी भूमिका मध्यंतरी घेतली त्यावरून म्हणजे प्रत्येक जाती धर्मात सुधारणावादी लोक असतात. म्हणजे मग तो ब्राह्मण समाज असेल किंवा दलित समाज असेल. म्हणजे ब्राह्मण समाजामध्ये सुद्धा अनेक अशी माणसं आहेत की ज्यांना धर्मवाद जातीवाद नको आहे. म्हणजे अगदी दाभोळकर सारखी माणसं असतील किंवा खूप नावं घेता येतील. यशवंत मनोहरांनी जी भूमिका घेतली की जर तिथे सरस्वतीवरून जो वादंग झाला की सरस्वतीचं पूजन तुम्ही करणारच आहे, तर ते त्यामुळे खूप मोठा एक वर्ग दुखावला गेला आणि यशवंत मनोहरांना नेमका आपला शत्रू ओळखता आला नाही. त्यांच्या भूमिकेबद्दल तुम्ही काय सांगाल? चुकीची भूमिका होती त्यांची की काय? मला वाटतं यशवंत मनोहरांनी जी भूमिका घेतली ती त्यांची भूमिका आहे आणि त्यांना जे योग्य वाटलं त्यांच्या निष्ठा आहेत ना काही. माझ्या निष्ठेच्या विरोधामध्ये मी काही करत नाही. मला उद्या कोणी सांगितलं की जा आणि इथे जाऊन भ्रष्टाचार कर, किती त्यातनं काय होत असेल, लोकांना बरं वाटेल, चांगलं वाटेल वा म्हणजे समजा एक 10 लाख रुपयाचा भ्रष्टाचार केला आणि त्यातनं जर समजा काही भलं झालं काही लोकांचं आणि लोकांना बरं वाटलं, पण भ्रष्टाचार हे माझ्या निष्ठा नाहीत माझ्या त्या. अगदी मी भ्रष्टाचार विरोधी आहे. किंवा अमुक अमुक एक गद्दारी कर, हे अमुक अमुक एक सीट आहे, आमदार व्हायचंय किंवा खासदार होण्यासाठी हे कॉम्प्रोमाइज कर, तर मी नाही करणार. कारण ती माझी निष्ठा आहे. ती जर काढून घेतली तर मी जगणार कसा? सरस्वती किती बरोबर, किती चूक, अयोग्य याच्यावर एक वेगळं डिबेट होऊ शकतं. परंतु प्रत्येक कवीला आपल्या स्वतःच्या निष्ठा आणि स्वतःचे विश्वास, बिलीफ जे आहेत त्या ठेवण्याचा अधिकार आहे आणि त्यामुळे त्यांनी घेतलेल्या भूमिकेचं मी समर्थन यासाठी करतो की ही इज नॉट हॉक्स. भूमिका चूक कुणाला वाटेल, कुणाला बरोबर वाटेल, पण त्यांनी भूमिका घेतली. सांगितलं की नाही, मला हे मान्य नाही. भूमिका चूक असेल असं अनेक लोकांना वाटलं असेल, त्याच्यामध्ये तू बोलतोस की अनेक लोकांना वाईट वाटलं. त्यांना वाटतं की त्यांना वाईटच वाटायला पाहिजे, कारण ते चूकच आहे. त्यांना वाटलं असेल ना असं की जिथे सरस्वती म्हणजे त्यांची जी आर्ग्युमेंट होती की सरस्वतीनं कोणत्या शाळा कॉलेज काढली की ज्याच्यामुळे तिला विद्येची देवता म्हणावी. असेल हजारो वर्षांपासून तुमची देवता. मी त्या परंपरेचा पाईक नाहीये. वैदिक संस्कृतीमध्ये सरस्वतीला देवता म्हटलेला आहे. आता तुमची वैदिक संस्कृती आम्हाला मान्य नाही, आम्ही ती सोडून गेलेलो आहोत. बाबासाहेबांनी आम्हाला धर्मांतर करायला सांगितलं, आम्ही धर्मांतर करून बाहेर गेलो. धर्मांतर करून गेल्यानंतर मी कशाला तुमचे देव त्यांच्याबद्दल बोलू किंवा तुमचे पाया पडू? असेल तुमची हेजिमनी, असेल तुमची मेजॉरिटी, हजारो शाळांमधनं सरस्वती आहेत. मी काय त्या सगळ्यांना शिवाय देत बसणार नाही, परंतु जिथे शक्य आहे, ठीक आहे बाबा, तुम्हाला वाटते तुम्ही लावली ना, लावा. तुम्ही संविधानाच्या दृष्टीने शाळेत लावणं चुकीचंच आहे, पण लावली तर लावा. परंतु मी काय त्याच्या विरुद्ध बोलणार नाही, पण तुम्ही मला उद्या पूजा पण करा, तो माझ्या श्रद्धेचा भाग आहे ना, मी नाही करणार. मी सावित्रीबाईंची पूजा करणं चुकीचंच आहे, पण सावित्रीबाईंना मी मानेन ना. तिने शाळा तरी काढली, महात्मा फुलेंनी शाळा काढली. अनेक भूमिका असू शकतात, ज्याला त्यांनी भूमिका घेतली, त्यामुळे अनेक लोकांना जरी वाईट वाटलं हरकत नाही, वाटू द्या, पण भूमिका घेण्याची ताकद तरी त्यांच्यामध्ये आहे आणि या वयात ती ताकद आहे. आय सॅल्यूट हिम. अगदी सर, यातून म्हणजे तुम्ही जसं म्हणालात की मी पूजा करणार नाही, समोरच्याने केली तर हा जो मध्यम मार्ग आहे याच्यामध्ये की समोरच्याचे दोष आणि हे पत्करून म्हणजे भूमिका घेऊन वाद न वाढवता समोरच्याला कसं बदलवता येईल. तर तुम्ही गेले काही दिवस माणुसकीची शाळा नावाचं एक जे काही म्हणजे नवीन उपक्रम मी त्याला म्हणेन, एक नवीन चळवळ म्हणेन ती जी सुरू केली आहे, त्यामध्ये मला तो समंजसतेचा सूर दिसतो की केवळ आपण एकमेकांच्या मतांचं खंडन करण्यापेक्षा आपण एकत्र येऊ, आपण एकमेकांच्या किमान मतांचा आदर करून आपण पुढे जाऊ. तर माणुसकीची शाळा ही संकल्पना काय आहे? गेली अनेक वर्ष तुम्ही जी कविता लिहिताय त्याचं मूर्त स्वरूप माणुसकीची शाळा आहे असं म्हणता येईल? हा, असं का तू म्हटलंस ते तुला वाटतं तसं, अजून मी कन्फर्म व्हायचं आहे हे नेमकं काय, मी कविता आहे की काय आहे, पण हे प्रत्यक्ष काम आहे. म्हणजे कवितेने जे काम केलं तसंच ही माणुसकी शाळा सुद्धा ते काम करते आहे. माणुसकी शाळा ही संकल्पना मुळात ज्यावेळेला माझ्या लक्षात आलं की माणसं चळवळीत आहेत, तुम्ही ज्याला चळवळ म्हणता, त्या चळवळीमध्ये खूप माणसं आहेत, मग तरी सुद्धा
चळवळ वाढत का नाही? तर हम्म. बरोबर आहे, वैचारिक काहीतरी कमतरता असेल, अंडरस्टँडिंग चुकीची असेल तर हो बरोबर आहे. काही प्रश्न इतके जटिल असतील की ते सोडवणं शक्य नसेल, होय ते पण बरोबर आहे. परंतु याच्यामध्ये मला आणखी एक वाटलं की चळवळीमध्ये माणूस नावाची गोष्ट जी आहे ती कमी आहे. म्हणजे ते बोलतायत माणूस आहे आपण, पण तसे नाहीयेत. आणि माणूस नसणं आणि चळवळीमध्ये असणं हे पुन्हा चळवळीला अवरुद्ध करण्याचं कारण आहे. आणि म्हणून मी बघितलं की या चळवळी का तुटतात, तर ही माणसं पूर्णपणे विकसित झालेली माणसं नाहीयेत. म्हणजे फक्त प्रत्येक जण वैचारिक आपली भूमिका घेऊन येतो, प्रत्येक जण आपली धर्मविषयीची भूमिका, जातीविषयीची भूमिका, आपले अहंकार घेऊन सगळे घेऊन येतो येतो, आणि मग अहंकार फाटाफूट घेऊन येतो. होते. तर हे जे मी बघितलं तर माझ्या लक्षात आलं की यांना माणूस बनवण्याची गरज आहे. हम्म. पहिलं हे माणूस घडला तर तो चांगला, म्हणून आणि ते तर मी बघतच होतो. आणि ऍट द सेम टाइम मी आता बघतो की वातावरण कसं आहे की माणूस म्हणजे याचं एक खूप मोठं विश्लेषण आहे ते मी थोडक्यात सांगतो की गेल्या 90 नंतर आपल्या संपूर्ण उत्पादन व्यवस्थेचा आणि मानवी जीवनाचा खूप महत्वाचा संबंध आहे, हजारो वर्षांपासूनचा. 90 नंतर काय झालं की समग्र उत्पादन व्यवस्थेचं डिस्ट्रक्चरलायझेशन, आता त्याला मराठी शब्द काय आहे, डिस्ट्रक्चर म्हणजे रचना तुटणे, रचना तुटत जाणे, जुन्या रचना तुटल्या, उत्पादन व्यवस्थेच्या जुन्या रचना तुटल्या, डिस्ट्रक्चरलायझेशन ऑफ प्रोडक्शन झालं. आणि जे प्रोडक्शन व्यवस्था किंवा उत्पादन व्यवस्था असतात त्याचा परिणाम हा मानवी जीवनावर होतो, हे हजारो वर्षाच्या इतिहासाने दाखवलेला आहे. या डिस्ट्रक्चरलायझेशन मुळे काय झालं की माणूस समयातनं तुटला. त्याच्या नेक्स्ट स्टेपला माणूस माणसातनं तुटला. आणि ज्यावेळेला माणूस आतून तुटतो, म्हणजे तू संजय शिंदे आणि तुझ्यातला एक तुटलेला माणूस, हे भयानक आहे. म्हणजे तो तुटलेला जो माणूस आहे ना त्याच्या एवढा दुःखी माणूस कोण नाही. संजय शिंदे चेहरा आहे आणि त्याच्या आतमध्ये तुटलेला एक माणूस आहे. आणि ही तुटलेली जी माणसं आहेत ना हे मला भेटत गेले. आणि मी म्हटलं की अरे हे फार भयानक आहे. म्हणजे अनेक लोकांनी म्हणजे अनेक लोक आत्महत्या करतात म्हणजे काय करतात, अनेक लोक असे उद्विग्न होतात म्हणजे काय होतं, निष्क्रिय होतात म्हणजे काय होतं. तर हे आतून तुटतात. आणि हे आतून तुटलेला माणूस आहे ना हा सगळ्यात मोठा दुःखाचा म्हणजे वेदनादायी गोष्ट आहे. आणि म्हणून मी माझं म्हणणं आहे की ही माणसं जोडली पाहिजेत, माणसं आतून जोडली पाहिजेत आणि माणसं माणसांना जोडली पाहिजेत. म्हणजे आत तुटलेला माणूस आहे तो पण तो जोडला पाहिजे आणि तू आणि मी माणसं म्हणून आपण जोडलं गेलं पाहिजे. जोडले गेलो ठीक आहे, हा आता तुझा विचार वेगळा असू शकतो, माझा विचार वेगळा असू शकतो, पण आपण माणूस आहे ना, आपण बोलत माणूस आहोत ना, त्यामुळे तुझ्याबद्दल मला वाईट वाटायची काहीच गरज नाही ना. ठीक आहे, तुझा विचार वेगळा आहे, ऐकून घेऊ. माझा विचार वेगळा आहे, तू ऐकून घे. नाही जमलं तुझं तू जग, माझं मी जगतो, पण प्रेमानं जगू ना यार. अगदी अगदी जगू ना प्रेमानं. वेळ येईल तेव्हा लढाई होणारच आहे आपली. म्हणजे आपलं युद्ध हे होणारच आहे, भांडण होणार आहे, पण ते काय कशासाठी, तर भूमिकेसाठी, आपल्या आपल्या विचारांसाठी आहे. मला हे लक्षात आलं आणि माझं म्हणणं हे होतं की माणसाला माणसात तुटलेल्या माणसाला माणसाशी जोडणं आणि माणूस माणसाशी जोडणं यासाठी माणुसकीच्या काही शाळा ज्या आहेत त्या उभ्या केल्या. त्याची मूल्य व्यवस्था जी आहे ती पहिल्यांदा मी शोधून काढली. नाही अगदी सर, ते आवडलं. खूप खूप मूलभूत काम आहे हे, माझ्या मते तरी हे खूप मूलभूत काम आहे. आणि आपण मगाशी पण बोललो की भूमिका घेणं आणि त्यातून जे काही त्यापेक्षा काम करणं हे निश्चितपणे खूप मोठी गोष्ट आहे. ते काम तुम्ही उभं करताय या निमित्ताने, खूप छान आहे. आणि एक कवी म्हणून माझ्या मनात असणारा एक प्रश्न तुम्हाला मला शेवटी विचारावा असं वाटतोय सर. इतकी वर्ष तुम्ही कविता लिहिताय, लोकगीतं लिहिताय, पण तुमचा एकही कविता संग्रह आलेला नाही, याच्या मागचं कारण काय? मला कधी कधी असं वाटतं की काय हे कविता संग्रह काढून म्हणजे एक डॉक्युमेंट होतं, चांगली गोष्ट आहे. डॉक्युमेंटेशन नेहमीच बहुजन समाजाने केलं नाही, त्यामुळे वाट लागली त्याची. मी पण आहे तसाच नालायक माणूस. पण मला कधी कधी वाटतं जर तुमच्या कविता जर तोंडावर असतील लोकांच्या, कशाला पुस्तकं काढा. तुमच्या कविता तोंडावर गेल्या पाहिजेत, पुस्तकात लपून नाही राहता कामा. एवढं चांगलं लिहिलं पाहिजे. सर या गप्पा तर आपल्या अशाच चालू राहणार आहेत. तुमची माणुसकीची शाळा सुरू आहे त्या निमित्ताने मला तुमचं गाणं, तुमची कविता दृश्य रूपामध्ये
येताना ती आणण्याचा प्रयत्न दिसतोय. त्यासाठी खूप सदिच्छा आहे. ती माणुसकीची शाळा अशी कायम सुरू राहू दे. आणि ज्या गाण्याने लोकशाहीर संभाजी भगत यांची एकूण कारकीर्द सुरू झाली, ज्या गाण्याने तुम्हाला इथपर्यंत आणलं, त्या गाण्याने आपल्या या काव्य गप्पाचा शेवट व्हावा असं मला वाटतं. तर मी विनंती करेन की एक गाणं तुम्ही शेवटी सादर करावं. मी कोणत्याही जातीचा नाही, मी कोणत्याही धर्माचा नाही, मी फक्त माणूस आहे. आणि दंगलीमध्ये अमानुष लोक माणसं मारतात, कुठला धर्माचा माणूस मारत नाहीत, कुठला धर्म किंवा जात याचं काय करत नाहीत, शेवटी मरतो माणूस. आणि म्हणून हे गाणं मी गातो. नाही हिंदू ग मारला, नाही मुस्लिम मारेला, माणूस मारेला, बया माणूस मारेला. माझा हुसेन मारला, बया किसन मारेला, माणूस मारेला, बया माणूस मारेला. त्यांची हत्यारे रक्ताची, फौज बांधली भक्तांची. त्यांची हत्यारे रक्ताची, फौज बांधली भक्तांची. त्यांनी सिंहासना पुढे खऱ्या देवाला कापला, माणूस मारला, बया माणूस मारला. माझा हुसेन मारला, बया किसन मारला, माणूस मारला, बया माणूस मारला. त्यांच्या बंदुका धार्मिक, साज भाषेला मार्मिक. त्यांच्या बंदुका धार्मिक, साज भाषेला मार्मिक. केलं खऱ्याच व खोट, याचा मेंदू फिरवला, माणूस मारला, बया माणूस मारला. माझा हुसेन मारला, बया किसन मारला, माणूस मारला, बया माणूस मारला, माणूस मारला, बया माणूस मारला. संभाजी सर, हे माणुसकीचं आणि माणुसकी पेरत राहणारं गाणं असंच अखंड चालत राहू दे. रसिक मित्र, तुम्ही पाहताय गेली काव्य गप्पांच्या अनेक एपिसोडमध्ये आपण वेगवेगळ्या प्रवृत्तीचे कवी, वेगवेगळ्या प्रकारची कविता लिहिणारे कवी, आणि केवळ खरं तर मला वाटतं आपण कवितेच्या गप्पा मारत नाही आहोत. कवितेच्या निमित्ताने आपण माणुसकीच्या, आपल्या आजूबाजूला असणाऱ्या माणसाच्या, तुमच्या माझ्या मनातल्या अनेक प्रश्नांना घेऊन एकूण माणसाच्या खरं तर या गप्पा आहेत असं मला वाटतं. आणि संभाजी सरांनी या काव्य गप्पांना अजून एक माणुसकीचा वेगळा पैलू देऊन एक वेगळं वळण दिलेलं आहे. तर या काव्य गप्पा रसिक मित्र तुम्ही अशाच ऐकत राहा. संवेदना प्रकाशनने प्रकाशित केलेले विविध कविता संग्रह, त्यांचा निश्चितपणे आस्वाद घ्या. आणि ब्रुनाटो ई पुस्तक प्रकाशक आणि वितरक नव्या पिढीतला एक तरुण शैलेश खडतरे यांनी ज्या पद्धतीने हे मराठी साहित्य, मराठी कविता नव्या पिढीतल्या नव्या वाचकांपर्यंत आणि जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात तुम्ही असताना एका क्लिकवरून तुम्हाला अनेक मराठी साहित्यिकांची, कवींची पुस्तकं सहजपणे वाचता येतील अशा पद्धतीने ब्रुनाटो ई पुस्तक आणि प्रकाशन आपल्या समोर आणलेलं आहे. अनेक लेखक कवींनाही माझी विनंती असेल की त्यांनी अवश्य शैलेशशी संपर्क करून आपलं साहित्य, आपल्या कविता या जगातल्या अनेक वाचकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करूया. संभाजी सर, हे माणुसकीचं गाणं आणि या काव्य गप्पा अशा चालू राहू देत. आमच्या मनपूर्वक शुभेच्छा आहेत. सलाम आहे तुम्हाला आणि आपण निश्चितपणे भेटत राहूया. धन्यवाद रसिक मित्र हो. भेटूया पुढच्या काव्य गप्पांमध्ये. कविता